ऑर्थोपेडिक्स डॉक्टर सर्जन आहेत. मग हे रुमॅटॉलॉजिस्ट कुठल्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स आहेत, म्हणजे काय करतात ते? कमी वयात सांधे दुखतायत आणि मल्टिपल सांधे दुखतायत, हे रुमॅटॉलॉजीचे आजार असण्याचं वन ऑफ द कॉमनेस्ट लक्षण आहे आणि बहुतेक लोक आमच्याकडे त्याच्यामुळे येतात. डिपेंडिंग ऑन डिसीज सिव्हिरिटी कॅन बी एनीवेअर अराउंड 3 months to 6 months की पेशंटला टाईम लागतो टू गो बॅक टू नॉर्मल लाईफ. काही लोकांनाही फास्टही असू शकतं जर खास करून ते लवकर आले, पण जर 2-3 वर्ष गेलेले आहेत तर 6 महिने तरी लागू शकतात, 3 ते 6 महिने. आणि ह्यामध्ये वेगवेगळे औषधं जी लागतील तिचं पेशंट घेऊ शकत असेल तर डेफिनेटली 3 to 6 months मध्ये बहुतेक पेशंट्स विल बी एबल टू गो बॅक टू हाऊ दे वर, गो बॅक टू डुईंग देअर ॲक्टिव्हिटीज. ऑटोइम्युन आजार मध्ये पेशंट वर्षानुवर्ष 3 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष दुखणं काढत राहतात आणि तरी डॉक्टरकडे पोचतच नाही. जबकी त्याची ट्रीटमेंट जर मी कॉस्टच्याच हिशोबाने बोलले तर काहीच नाही आहे, म्हणजे खूपच कमी कॉस्टमध्ये अगदी बेसिक चांगल्या औषधं आहेत ज्याच्यामध्ये पेशंटना खूप चांगला रिझल्ट भेटू शकतो. परंतु समाजात अवेअरनेस नसल्यामुळे 2 तासाच्या पेनला आम्ही डॉक्टरकडे पोचतो, पण 20 वर्ष पेन घेऊन आम्ही घरी बसतो आणि शेवटी व्हीलचेअरवर येतो. ही परिस्थिती ही खूप अनफॉर्च्युनेट आहे आणि ही बदलली पाहिजे, कारण की पेशंट्स खूप डॅमेजेस घेत आहेत आणि हे डॅमेज अगदी सहज थांबवणारी बरीचशी औषधं आज अवेलेबल आहेत.